आज आषाढी एकादश असल्यामुळे मी आणि आई आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, कुंभार गल्लीला मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आज आमची पण एकादश असल्यामुळं आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आलेलो आहे. आणि हे तुम्हाला मी छोटंसं आमच्या गावातलं मंदिर दाखवतो. हे बघू शकता, हे मंदिर आहे. आणि इथं आमच्या गावातील थोर माणसं भजन वगैरे चालू आहे, कीर्तन भजन. आणि भजन खूप भारी वाटतं ऐकायला. पहिली माणसं खूप भारी म्हणतात. तिथून तुम्हाला मंदिर दाखवतो. हे विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत आतमध्ये. आणि बाहेरच आज उपवास असल्यामुळं केळं आणि राजगिऱ्याचं लाडू आमच्याकडे वाटायला चालू आहेत. ही लहान छोटी छोटी मुलं प्रत्येकांना राजगिऱ्याचं लाडू आणि केळं द्यायला चालू आहेत. तिथून तुम्हाला दाखवतो ही थोर माणसं भजनमध्ये किती रमलेली आहेत तुम्ही बघू शकता. आणि भजनमध्ये रमलेली अगोदरची माणसं खूप भारी होती. आणि रामकृष्ण हरी. तिथून कणी स्वामींच्या मंदिरात गेलो. आज आषाढी एकादश असल्यामुळे स्वामींची पूजा एक नंबर खूप छान केलेली आहे. स्वामींची पूजा तुम्ही बघू शकताय कशी केलेली आहे. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करावं लागते. सप्लाय शे. जय हिंद, जय महाराष्ट्र.